Hello students, welcome to Maths Classroom. Today we are going to continue the first chapter of Maths Part 2, Similarity. This is the third video on this chapter. In this video, we have to learn about the tests of similarity of triangles. So let's get started. At first we have to recall what we learned in the 9th standard. Similar triangles. In triangle ABC and in triangle DEF, if angle A is congruent to angle D, angle B congruent to angle E, and angle C congruent to angle F, and also the ratio of AB is to DE is equal to BC is to EF is equal to AC is to DF, then we say that triangle ABC and triangle DEF are similar triangles. 9th स्टँडर्ड मध्ये आपण काय शिकलोय पहा. हे जे दोन ट्रायंगल आहेत, दिस इज ट्रायंगल ABC and this one is triangle DEF. ह्या दोन ट्रायंगल मध्ये जर अँगलच्या तिन्ही पेअर कॉन्ग्रंट असतील, that is means angle A which is congruent to angle D, angle B congruent to angle E and angle C congruent to angle F. याशिवाय जर त्यांच्या साइडचे रेशो जर इक्वल असतील, that is means AB upon DE यांचा जो रेशो येतो तो रेशो जर BC upon EF and AC upon DF या रेशो बरोबर येत असेल तर हे ट्रायंगल सिमिलर असतात. हे आपण शिकलेलं आहे. हे जे ट्रायंगल सिमिलर असतात याच्यासाठी हे सिमिलरचं सिम्बॉल दिलं जातं. दॅट इज मीन्स ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF आर सिमिलर इज एक्सप्रेस्ड ॲज ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल DEF. हा भाग सर्व 9वी मध्ये आपण पाहिलेला आहे. याशिवाय आपण असंही माहीत करून घेतलेलं होतं की ट्रायंगल जर सिमिलर ऑलरेडी असतील तर त्याच्या साइड्स प्रपोर्शनमध्ये असतील किंवा अँगल हे कॉन्ग्रंट असतील. म्हणजे फक्त ट्रायंगल जरी आम्हाला सिमिलर दिले तरी त्याच्या ज्या करस्पॉन्डिंग पेअर्स आहेत अँगल्सचे असो किंवा साइडचे असो ते आम्हाला लिहिता आल्या पाहिजेत. फॉर एक्झाम्पल, सपोज वी हॅव गिवन टू ट्रायंगल्स विच आर सिमिलर टू इच अदर. दॅट इज मीन्स सपोज ट्रायंगल ABC विच इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. जर आपल्याला हे सांगितलं असेल तर आपण असं म्हणू शकतोय की याच्यामध्ये अँगल A जो आहे तो कॉन्ग्रंट असेल अँगल P ला, कारण हे ट्रायंगल सिमिलर आहे. सेम वे अँगल B जो आहे तो कॉन्ग्रंट आहे अँगल Q ला किंवा अँगल C आहे तो कॉन्ग्रंट आहे अँगल R ला. ट्रायंगल सिमिलर असल्यामुळे त्याचे अँगल कॉन्ग्रंट आहेत, त्यावेळी आपण त्याला कारण देतो करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. याशिवाय आपण साइडच्या बाबतीत असं म्हणू शकतो, जे साइडचे रेशो येतात दॅट इज मीन्स रेशो ऑफ AP इज टू PQ is equal to BC is to QR is equal to AC is to PR. म्हणजे AB and PQ, the ratio of AB is to PQ is equal to BC is to QR which is equal to AC is to PR because these triangles are similar and we have to know that is corresponding sides of similar triangles are in proportion. मग जर आपण ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याच्या पेअर ह्या कॉन्ग्रंट किंवा प्रपोर्शन मध्ये असतात. याशिवाय जर अँगल कॉन्ग्रंट असतील किंवा साइड प्रपोर्शन मध्ये असतील तर ट्रायंगल सिमिलर असतात. पण ट्रायंगल सिमिलर दाखवत असताना हे 6च्या 6 पेअर अपेक्षित नाही आहेत. जर आपल्याला यापैकी ठराविक 3 घटक 3 पेअर कॉन्ग्रंट अथवा प्रपोर्शन मध्ये दिल्या तरी सुद्धा आपण ते ट्रायंगल सिमिलर दाखवू शकतो. मग त्या पेअर माहीत असणं म्हणजेच ट्रायंगल सिमिलर असण्याच्या टेस्ट माहीत असणं. मग त्या टेस्ट कोणत्या ते आता पाहूया. दॅट इज मीन्स वी हॅव टू लर्न अबाउट द टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ अ ट्रायंगल. द फर्स्ट टेस्ट इज AA टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. सपोज here are two triangles. First triangle ABC and second one is triangle PQR. If we have given that angle A is congruent to angle P, angle B which is congruent to angle Q and angle C which is congruent to angle R, then we say that according to angle test, that is means in short AA test, we say that these two triangles are similar. जर आपल्याला प्रश्नामध्ये माहिती पुरवलेली असेल की अँगल A जो आहे तो अँगल P शी कॉन्ग्रंट आहे, अँगल जो B आहे तो अँगल Q शी कॉन्ग्रंट आहे आणि अँगल C जो आहे तो अँगल R शी कॉन्ग्रंट आहे. ह्या 3 माहिती आपल्याला जर प्रश्नामध्ये पुरवल्या असतील तर आपण म्हणू शकतो हा जो ट्रायंगल ABC आहे
तो हा ट्रायंगल पी क्यू आरशी सिमिलर असतो. सिमिलर असणं वेगळं, कॉन्ग्रंट असणं वेगळं. जो भाग यापूर्वी आपण क्लिअर केलेला आहे. आता ही झाली पहिली टेस्ट, अँगल 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 टेस्ट. समजा यामध्ये एक अँगलची पेअर जर कमी दिली असती तर काय घडलं असतं पहा. सपोज in this test we learn that in triangle XYZ and in triangle LMN, if angle Y is congruent to angle M and angle Z is congruent to angle N, आपल्याला जर दोनच अँगलच्या पेअर कॉन्ग्रंट दिल्या तर काय होऊ शकतं हे लक्षात येण्यासाठी आपण अंदाजे काही कोनांची मापं समजून चालूया. सपोज दिस अँगल Y is 100 degree. So angle M is also 100 degree because these two angles are congruent. Also suppose angle Z is equal to 30 degree. So angle N is also 30 degree. Now for first triangle XYZ, angle Y plus angle Z, that is means 100 plus 30 is equal to 130 degree. We know that sum of all three angles of any triangle is 180 degree. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते हे आपल्याला माहित आहे. त्यानुसार आपण जर XYZ या ट्रायंगलमध्ये दोन अँगल माहित असतील तर थर्ड अँगल आपण कॅल्क्युलेट करू शकतो. दॅट इज मीन्स 180 minus 130 विच इज इक्वल टू 150 ओनली 50 डिग्री. म्हणजे हे दोन अँगल माहित असते त्यामुळे आपण हा कॅल्क्युलेट केला. सेम वे सेकंड ट्रायंगलमध्ये आपण जर कॅल्क्युलेट केला तर तो सुद्धा आपल्याला 50 डिग्रीज मिळणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, जर आपल्याला एका ट्रायंगलचे दोन पेअर, अँगलच्या दोन पेअर दुसऱ्या ट्रायंगलच्या दोन पेअरशी कॉन्ग्रंट दिल्या तर ऑटोमॅटिकली तिसरी पेअर सुद्धा कॉन्ग्रंट होणार आहे. त्यामुळे तिसरी पेअर दिली तरी कॉन्ग्रंट होणार, नाही दिली तर ती कॉन्ग्रंट असणारच आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो, इफ ओनली टू पेअर्स ऑफ अँगल्स आर कॉन्ग्रंट, दॅट इज मीन्स दी एनी टू अँगल्स ऑफ फर्स्ट ट्रायंगल्स इज कॉन्ग्रंट टू एनी टू अँगल of another triangle, then we say that these two triangles are also similar. This test is known as AA test. अँगलच्या तिन्ही पेअर जर आपल्याला कॉन्ग्रंट दिले असतील तर आपण त्याला AA टेस्ट म्हणणार आहे. त्या तीन ऐवजी फक्त दोन जरी दिल्या तरी आपण म्हणू शकतो फक्त त्याला कारण AA टेस्ट असं द्यायचं आहे. म्हणजे पहिली जी आपली टेस्ट होती ती न वापरता आपण डायरेक्ट ही टेस्ट वापरायची आहे, जी फर्स्ट टेस्ट म्हणून आपण कन्सिडर करूया, AA टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. सपोज देर इज अनदर टेस्ट. जर तिन्ही पेअर ह्या अँगलच्या द्यायच्या ऐवजी तिन्ही पेअर जर साईडच्या दिल्या तर काय होईल पहा. Here are two triangles, triangle PQR and triangle LMN. Here PQ is equal to 6, LM is equal to 3. QR is equal to 8, MN is equal to 4. PR is equal to 10 and LN is equal to 5. इथं जर आपण साईड पाहिल्या तर त्या कॉन्ग्रंट नाही आहेत, मात्र त्या प्रपोर्शनमध्ये येतात का आपण चेक करूया. त्यांचा रेशो जर काढायचं म्हटलं, दॅट इज मीन्स ॲट फर्स्ट वी हॅव टू फाइंड द रेशो ऑफ PQ is to LM, then QR is to MN and PR is to LN. असं केलं तर आपल्याला काय मिळेल पहा. दॅट इज मीन्स वी हॅव टू फाइंड ॲट फर्स्ट रेशो ऑफ PQ is to LM विच इज इक्वल टू PQ ची व्हॅल्यू इथं 6 येते, LM ची 3 येते. दॅट इज मीन्स 3 1s are 3 2s are, that is means 2 is 2 and all 2. Also we find the ratio of QR is to MN. That is means QR is equal to 8, MN is equal to 4. 4 1s are 4 2s are. This ratio is also 2 is to 1. Now we find the third ratio, that is means PR is to LN, which is equal to PR is 10, LN is equal to 5. So 5 1s are 5 2s are. That is means 2 is to 1. जर आपण ह्या ट्रायंगलच्या ज्या तीन साइड्स आहेत त्या तिन्ही साइडच्या पेअर जर पाहिल्या तर तिघांचे रेशो इथे इक्वल येतात. हे तिन्ही जे रेशो आहेत ते 2 is to 1, 2 is to 1, 2 is to 1 येतात. ज्यावेळी हे तिन्ही रेशो इक्वल असतील त्यावेळी आम्ही असं म्हणू शकू की हे दोन्ही ट्रायंगल हे सिमिलर आहेत. हे सर्वात महत्त्वाचं. म्हणजे पहिली टेस्ट काय पाहिली पहा आपण, इफ एनी टू पेअर्स ऑफ अँगल्स आर कॉन्ग्रंट टू इच अदर, then we say that those triangles are similar by AA test. सेम वे आपण या फिगरमध्ये असं म्हणू शकतो की एका ट्रायंगलच्या तिन्ही साईड दुसऱ्या ट्रायंगलच्या तिन्ही साईडशी प्रपोर्शनमध्ये आहेत, म्हणून हे जे दोन ट्रायंगल आहेत दॅट इज मीन्स ट्रायंगल PQR अँड ट्रायंगल LMN विच इज ऑल्सो सिमिलर टू इच अदर, दॅट इज द SSS टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. ह्या दोन टेस्ट झाल्या, पहिली AA टेस्ट दुसरी SSS टेस्ट. या दोघांची मिळून एक वेगळी टेस्ट येते,
ती म्हणजे SAS टेस्ट. ती पुढची टेस्ट पाहूया. दिस इज द टेस्ट फॉर द सिमिलॅरिटी ऑफ अ ट्रायंगल्स विच इज नोन ॲज SAS टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. यामध्ये काही पेयर्स ह्या अँगलच्या दिलेल्या आहेत आणि काही या साईडच्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल पहा. Here are two triangles. There is the first triangle, triangle KLM, and in second triangle, triangle RST. Here angle L is given, that is means congruent to angle S, which is given here. KL is equal to 1, RS is equal to 1.5, KM is equal to 2, and ST is equal to 3. Here we know only two pairs of sides. So we have to find the ratio of these two pairs. At first we find the ratio of the first pair, that is means KL and RS. या फिगरमध्ये जे चारच आपल्याला साइड्स दिले आहेत म्हणजे आपल्याला दोन रेशो मिळतील. त्यानुसार आपण पहिला दोन रेशो काढूया. KL आणि RS यांचा जर रेशो काढायचं म्हटलं तर तो 1 and 1.5 याचा रेशो काढावा लागेल. दॅट इज मीन्स 10/15 मल्टिप्लाइंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर by 10. Okay, so we get 10/15. 5 2s are 10, 5 3s are 15. That is means this ratio becomes 2:3. Same way calculate करूया आपण दुसरा रेशो, that is means LM and ST. हा रेशो जर आपण कॅल्क्युलेट केला तर आपल्याला तो 2:3 डायरेक्ट मिळतो. म्हणजे या दोन इक्वेशन वरून आपल्याला असं जाणवतं की अँगलच्या दोन साइड प्रपोर्शन मध्ये आहेत. म्हणजे दोन पेयर त्यांच्या प्रपोर्शन मध्ये आहेत आणि एक अँगल ऑलरेडी कॉन्ग्रंट दिलेला आहे. दॅट इज मीन्स अँगल L which is given congruent to angle S. So we say that these two triangles are also similar. This test is known as SAS test. Therefore we say that triangle KLM which is similar to triangle RST and this test is known as SAS test. पहा आपण फक्त तीन टेस्ट पाहिलेले आहेत. जर एका ट्रायंगलचे दोन अँगल दुसऱ्या ट्रायंगलच्या दोन अँगलला कॉन्ग्रंट असतील तर त्याला ए टेस्टनुसार ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणायचं. एकाच्या तिन्ही पेयर साईडच्या तिन्ही पेयर दुसऱ्या ट्रायंगलच्या तिन्ही साईडशी जर प्रपोर्शनमध्ये असतील तर ते SSS टेस्टनुसार सिमिलर आहेत. आणि ही टेस्ट सांगते साईडच्या दोन पेयर प्रपोर्शनमध्ये असतील आणि त्यामधली हे सगळ्यात महत्त्वाची कंडिशन आहे. इथं ज्यावेळी तुम्हाला साईड प्रपोर्शनमध्ये दिले आहेत त्यावेळी KL अँड RS LM अँड ST ज्यावेळी दिलेले आहे तेव्हा या दोन साईडला करस्पॉन्डिंग असणारा अँगल L आहे. दॅट इज मीन्स द अँगल मस्ट बी इन बिटवीन दीज टू साइड्स. त्याच्याशी रिलेटेड असणारा अँगल असेल तरच ही टेस्ट वापरायची. या पद्धतीने आपण ट्रायंगल सिमिलर असण्याच्या या तीन टेस्ट पाहिलेल्या आहेत. यावर आधारित साधी उदाहरणं जी आहेत ट्रायंगल सिमिलर दाखवण्याची ती पाहूयात. There is the first example. In this example in the figure, angle ABC is equal to 75 degree, angle EDC is equal to also 75 degree. State which two triangles are similar and by which test. Also, write the similarity of these two triangles by the proper one-to-one correspondence. One-to-one correspondence खूप महत्त्वाचा आहे. तो थोड्या वेळात पाहूया. आपण फिगर जर ऑब्झर्व केली तर आपल्याला दोन ट्रायंगल दिसतात. हा बाहेरचा जो ट्रायंगल दिसतो तो ट्रायंगल ABC, हा जो आतला ट्रायंगल दिसतो तो CDE दिसतो. परंतु नेहमी आपण एक सवय लावून घ्यायची, ट्रायंगलचं नाव घेत असताना पहिला जे भाग कॉन्ग्रंट आहेत त्यांचा जर आपण वन टू वन करस्पॉन्डन्स सेम ठेवला त्याच पद्धतीनं त्या क्रमानं जर आपण नाव ट्रायंगलचं घेतलं तर त्याचा फायदा पुढे आपल्याला अँगल किंवा साईडच्या पेअर लिहित असताना होत असतो. समजा आपण या बाहेरच्या ट्रायंगलचा विचार केला तर बाहेरच्या ट्रायंगलमध्ये B हा 75 डिग्री आहे आणि छोट्या ट्रायंगलमध्ये D हा 75 डिग्री आहे. त्यामुळे बाहेरच्या ट्रायंगलचं नाव घेत असताना B हे जेव्हा घेणार म्हणजे फर्स्ट टाइम सेकंड टाइम थर्ड टाइम जेव्हा आपण नाव घेणार त्यावेळी D त्याच वेळेला घ्यायला हवं. म्हणजे बाहेरच्या ट्रायंगलच्या नावाची सुरुवात केली जर आपण B न तर आतल्या ट्रायंगलच्या नावाची सुरुवात आपण D न करायची. म्हणजे B ची जोडी नेहमी इथं D शी असणार आहे. हा झाला सगळ्यात महत्त्वाचा वन टू वन करस्पॉन्डन्स. त्याला आपण मराठीमध्ये एकास एक संगती असं म्हणतो. इथं आता एकच अँगलची पेअर कॉन्ग्रंट दिलेली दिसते. याचा अर्थ दुसरी पेअर ही हिडन आहे. आपण जर फिगर ऑब्झर्व केली तर लक्षात येईल की हा जो अँगल C आहे हा दोन्ही ट्रायंगलमध्ये कॉमन अँगल आहे. दॅट इज मीन्स अँगल ABC मध्ये त्याचं जे मेजरमेंट असणार आहे तेच अँगल DEF मध्ये DEC मध्ये असणार आहे. म्हणून अँगल C हा कॉन्ग्रंट आहे जो दोन्ही याच्यामध्ये आहे. म्हणजेच आपल्याला या दोन ट्रायंगलमध्ये दोन पेअर दिलेले आहेत. मग आता या ट्रायंगलचं नाव घेणं खूप महत्त्वाचं आहे.
ज्यावेळी मी मोठ्या ट्रायंगलचं नाव घेणार त्यावेळी कसं घेतोय पहा, कॉमन अँगलचं पहिल्यांदा नाव घेतोय, 75 कडे नंतर जातोय आणि उरलेलं नंतर घेतोय. या पद्धतीनं जर छोट्या ट्रायंगलचं नाव घ्यायचं झालं तर कॉमन अँगल पहिल्यांदा घेणार, त्यानंतर 75 डिग्री दिलेला अँगल घेणार आणि नंतर उरलेलं नाव घेणार. दॅट इज मीन्स इन आउटर ट्रायंगल CBA अँड द इनर ट्रायंगल CDE. जे काय म्हणतो पहा, पुन्हा एकदा मी इथं लिहितोय. दॅट इज मीन्स इन ट्रायंगल CBA अँड ट्रायंगल CDE. आपण C हा कॉमन अँगल आहे तिथून सुरुवात केलेली आहे. सेंटरला म्हणजे मिडल नेम जे आहे त्यावेळी आपण 75 डिग्री असणार अँगल घेतलेला आहे आणि रिमेनिंग अँगल थर्ड टाइम घेतलेला आहे. त्यावेळी आपण इथं हाच अँगल सांगू शकतो किंवा अँगल C हा दोन्हीमध्ये आहे. अँगल C विच इज कॉमन, सो कॉन्ग्रंट टू अँगल C, अँगल C कॉन्ग्रंट टू अँगल C बिकॉज दिस इज द कॉमन अँगल. Also we know that angle CBA which is equal to also we know that angle CBA is also 75 degree which is congruent to angle CDE because both angles are 75 degree. याचाच अर्थ जर दोन अँगलच्या दोन पेअर जर कॉन्ग्रंट झाले असतील तर आपण म्हणू शकतो हे जे दोन ट्रायंगल आहेत, ट्रायंगल CBA अँड ट्रायंगल CDE, these two triangles are similar because of the AA test of or for similarity. सिमिलॅरिटीची जी AA टेस्ट आपण शिकलेलो आहे त्या नियमानुसार हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर असतील. यामध्ये पुढे असं विचारलेलं होतं, इफ these triangles are similar then write the similarity of these triangles by the proper one-to-one correspondence. आपण जर सुरुवातीला ही सवय लावून घेतली असेल तर हाच करस्पॉन्डन्स आपण इथे लिहायचा आहे. म्हणजे पहिल्या ट्रायंगलचा अँगल C हा दुसऱ्या ट्रायंगलच्या अँगल C शी कॉन्ग्रंट आहे. मोठ्या ट्रायंगलचा अँगल B हा लहान ट्रायंगलच्या अँगल D शी कॉन्ग्रंट आहे आणि A हा साहजिकच E शी कॉन्ग्रंट होणार आहे कारण रिमेनिंग पार्ट सुद्धा आपोआप कॉन्ग्रंट होत असतात अँगलच्या बाबतीमध्ये. त्यामुळे इथं वन टू वन करस्पॉन्डन्स लिहित असताना आपण इथं हवं तर लिहू शकतो, therefore CBA are one to one correspondence in with the one to one correspondence CDE. This is the one to one correspondence of those triangles. अशाच पद्धतीचं अजून एक उदाहरण पाहूया. In the figure, segment AC and segment BD intersect each other in the point P and AP is to CP is equal to BP is to DP. Prove that triangle ABP similar triangle CDP. आपल्याला दोन ट्रायंगल सिमिलर प्रूव्ह करायचे आहेत. ट्रायंगल सिमिलर प्रूव्ह करत असताना सुरुवातीला आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे ते लिहून घेऊया. वी हॅव टू प्रूव्ह ट्रायंगल ABP विच इज टू सिमिलर ट्रायंगल CDP. हे प्रूव्ह करत असताना आपल्याला दिलेल्या गोष्टीकडे आपण थोडंसं लक्ष देऊया. आपल्याला इथं एका ट्रायंगलच्या दोन साईडचा रेशो दुसऱ्या ट्रायंगलच्या दोन साईडच्या रेशोशी इक्वल दिलेला आहे. म्हणजेच काय पहा, जो रेशो AP आणि CPचा येतो तोच रेशो BP आणि DPचा येतो असं त्यांनी दिलेला आहे. म्हणजे दोन साईडचे जे पेअर्स आहेत त्या प्रपोर्शनमध्ये आहेत असं त्यांनी सांगितलं. आपल्याला माहीत झालं की जेव्हा दोन ट्रायंगल सिमिलर प्रूव्ह करायचे असतात तेव्हा आपल्यासमोर तीन टेस्ट असतात, AA टेस्ट, SAS टेस्ट अथवा SSS टेस्ट. इथं साईडच्या दोन टेस्ट ऑलरेडी पेअर दिलेल्या आहेत त्यामुळे आपण तिसरी पेअर एक तर साईडची घेऊया अदरवाईज अँगलची घेऊया. तुम्ही जर फिगर ऑब्झर्व केली तर तुमच्या लक्षात येईल की हा जो अँगल P आहे तो दोन्ही ट्रायंगलमध्ये व्हर्टिकली अपोजिट अँगल म्हणून तयार होतो. म्हणजे डावीकडल्या ट्रायंगलमध्ये जर आपण पाहिलं तर हा अँगल जो P दॅट इज मीन्स अँगल ABP होतो, APB होतो आणि उजवीकडल्या ट्रायंगलमध्ये अँगल CPD होतो. हा इक्वल आहे, कॉन्ग्रंट, कारण हा व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. फक्त त्याचं नाव घेत असताना खूप महत्त्वाचं आहे, तुम्हाला साईडची जो रेशो दिलेला आहे प्रपोर्शनमध्ये ज्या साईड दिलेल्या आहेत त्यामध्ये काय सांगितले पहा, AP इज टू CP, AP इज टू CP. याचा अर्थ पॉईंट A शी करस्पॉन्डन्स जो आहे वन टू वन करस्पॉन्डन्स तो C या पॉईंटशी आहे. आपण नेहमी नाव लिहित असताना वन टू वन करस्पॉन्डन्सनुसार लिहायचं आहे जेणेकरून मोठी उदाहरणं सोडवत असताना याचा आपल्याला फायदा होणार आहे. त्याच पद्धतीनं ज्यावेळी BP साईड दिलेली आहे त्यावेळी त्याच्याशी रिलेटेड ही साईड DP दिलेली आहे. म्हणजे Bचा वन टू वन करस्पॉन्डन्स हा D शी आहे. त्यामुळे जर आपण या अँगलचं नाव जर असं घेतलं अँगल APB
तर दुसऱ्या ट्रायंगलमध्ये ते CPD या अँगलनं जायचं आहे. म्हणजे या वेने जर गेला तर तो करस्पॉन्डन्स बरोबर आहे. समजा पहिल्यातलं जर नाव आपण असं घेतलं अँगल BPA, तर इथं म्हणत असताना अँगल DPC असं म्हणायचं आहे. म्हणजे ही अँगलची पेअर कॉन्ग्रंट झाली, कारण व्हर्टिकली अपोजिट अँगल, आणि साईडची एक पेअर ऑलरेडी प्रपोर्शनमध्ये दिलेली आहे, म्हणजेच हे ट्रायंगल सिमिलर होऊ शकतात. फक्त त्याची मांडणी कशी करायची आहे पहा. आपण हे उदाहरण सोडवत असताना जे ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आहेत त्या दोन ट्रायंगल विषयी थोडीशी माहिती द्यायची. दॅट इज मीन्स इन ट्रायंगल ABP अँड ट्रायंगल CDP. आता जो आपण अँगल कॉन्ग्रंट दाखवला तो अँगलचा पेअर लिहूया. अँगल APB which is congruent to angle CPD because vertically opposite angles. Also त्याच्यामध्ये साईडचा रेशो जो प्रपोर्शनमध्ये दिलेला आहे तो इथे लिहू शकतोय. AP अपॉन CP which is equal to BP अपॉन DP. हा जो रेशो दिलेला आहे हे प्रश्नामध्ये माहिती दिल्या म्हणून आपण याला गिवन म्हणूया. थोडंसं पुन्हा एकदा लक्ष द्या. साईडचा एक पेअर दुसऱ्या पेअरशी प्रपोर्शनमध्ये आहे, म्हणजे फर्स्ट साईडची AP दुसऱ्या ट्रायंगलची CP ही प्रपोर्शनमध्ये आहे, म्हणजे एका साईडचे रेशो जे आहेत ते दुसऱ्या साईडच्या रेशोशी प्रपोर्शनमध्ये आहेत, आणि शिवाय एक अँगलची पेअर ही कॉन्ग्रंट आहे. त्यामुळे हे दोन्ही ट्रायंगल काय होतील, सिमिलर होतील. म्हणून आपण कन्क्लुजन द्यायचं आहे. दॅट इज मीन्स ट्रायंगल ABP जो आहे तो सिमिलर होईल ट्रायंगल CDP ला, कारण आपण ही जी टेस्ट वापरली ती SAS टेस्ट वापरली. दॅट इज मीन्स SAS टेस्ट फॉर सिमिलॅरिटी. बऱ्याच वेळेला घाईमध्ये आपल्याकडून एक चूक होऊ शकते, ती म्हणजे इथं अँगल कॉन्ग्रंट लिहिल्यामुळं इथं ट्रायंगल कॉन्ग्रंटचं चिन्ह येऊ शकतं. अँगल कॉन्ग्रंट असतात, साईड प्रपोर्शनमध्ये असतात, ट्रायंगल हे सिमिलर असतात, हे जाणीवपूर्वक लक्षात ठेवायचं. अशाच प्रकारचं अजून एक उदाहरण पाहूया. नाव इन दिस क्वेश्चन, इन ट्रायंगल ABC, AP perpendicular to BC, BQ perpendicular to AC, BPC are collinear, AQC are also collinear. Then prove that triangle CPA is similar to triangle CQB. If AP is equal to 7, BQ is equal to 8, BC is equal to 12, then find AC. आपल्याला दोन टप्प्यामध्ये उदाहरण विचारलेलं आहे पहा. प्रथमतः हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आहेत, शिवाय जर या व्हॅल्यू असेल तर AC ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. इथं आपल्याला दोन परपेंडिक्युलर दिलेले आहेत, ते पुन्हा एकदा पाहूया. AP विच इज परपेंडिक्युलर टू BC, इथं P जवळ 90चा अँगल दिसतोय. BQ विच इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू AC, यावेळी इथं Q जवळ 90चा अँगल दिसतोय. आपल्याला हे दोन ट्रायंगल जे सिमिलर दाखवायचे ते सर्वात महत्त्वाचे. फर्स्ट ट्रायंगल दिलेला आहे ट्रायंगल CPA. ट्रायंगल CPA हा ट्रायंगल लक्षात घ्या, म्हणजे हा ट्रायंगल जो APच्या उजवीकडे होतो तो हा ट्रायंगल CPA होतो, आणि दुसरा ट्रायंगल दिलेला आहे तो म्हणजे CQB. हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आहेत, म्हणजे पुन्हा आपल्या डोक्यात तीन टेस्ट यायला पाहिजेत. AA टेस्ट, SAS टेस्ट किंवा SSS टेस्ट. ऑलरेडी एक अँगलची पेअर कॉन्ग्रंट दिसते, कारण CPA मधला P अँगल 90 आहे, CQB मधला Q अँगल 90 आहे, म्हणजे एक पेअर आपल्याला दिलेली आहे. आणि ऑलरेडी अजून एक आपण जर निरीक्षण केलं तर दिसू शकतं, ते म्हणजे अँगल जो C आहे तो दोन्ही ट्रायंगलमध्ये कॉमन अँगल आहे. म्हणजे CPA ट्रायंगल मधला अँगल C आणि CQB मधला अँगल C हा तोच आहे, त्यामुळे तो अँगल एकमेकांशी कसा असेल, कॉन्ग्रंट असेल. म्हणजे दोन अँगलच्या पेअर कॉन्ग्रंट झाल्या, याचा अर्थ हे जे ट्रायंगल सिमिलर दाखवायचे ते सहज होऊ शकतात, म्हणजे आपण AA टेस्ट वापरू शकतो. ॲट फर्स्ट हे जे प्रूव्ह करायचं आहे ते पहिल्यांदा प्रूव्ह करून घेऊया. आपण बेसिक इन्फॉर्मेशन प्रश्नामध्ये जी काही दिलेली असेल ती इथं प्रथमतः लिहून घ्यावी. त्यानंतर आपण काय म्हणणार आहोत, हा जे दोन ट्रायंगल सिमिलर प्रूव्ह करायचे आहेत त्या ट्रायंगलमध्ये म्हणणार आपण नाव इन ट्रायंगल CPA अँड ट्रायंगल CQB. या दोन ट्रायंगलचा जर विचार केला तर आपण अँगल C हा कॉमन आहे, त्यामुळे हा एकमेकाशी कॉन्ग्रंट आहे असे लिहूया. याला कारण देत असताना कॉमन अँगल असं आपण कारण देऊया. एक अँगलची पेअर कॉन्ग्रंट दिलेली आहे, दुसरी आम्हाला माहित आहे 90 डिग्रीची. दॅट इज मीन्स अँगल CPA विच इज कॉन्ग्रंट टू अँगल CQB. इथं आपण इच 90 डिग्री किंवा गिवन असं लिहू शकतो. जेव्हा अँगलच्या दोन पेअर कॉन्ग्रंट होतील त्यावेळी आपण म्हणायचं आहे देअरफॉर ट्रायंगल CPA विच इज सिमिलर टू ट्रायंगल CQB बिकॉज दिस इज द AA टेस्ट फॉर सिमिलॅरिटी.
या पद्धतीनं आता आपण हे ट्रायंगल फक्त सिमिलर प्रूव्ह केलं. काय केले पहा, एक पेअर ही कॉमन अँगल असल्यामुळे कॉन्ग्रंट आहे, एक पेअर ही 90 असल्यामुळे कॉन्ग्रंट आहे, म्हणून हे ए टेस्टनुसार ट्रायंगल सिमिलर झाले. आम्हाला पुढे असं विचारलं, जर ह्या व्हॅल्यू माहीत असतील या पद्धतीनं तर आपल्याला एसीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. अशा वेळी ह्या आकृतीमध्ये ह्या व्हॅल्यू न भरता थोडंसं जर आपण इथं लक्ष दिलं तर लक्षात येईल. आपण यापूर्वी काय शिकलो, जर साईड प्रपोर्शनमध्ये असतील तर एसएसएस टेस्टनुसार ट्रायंगल सिमिलर होतातच. मात्र ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याचे रिमेनिंग जे साईड्स आहेत त्या सुद्धा प्रपोर्शनमध्ये असतात. याचा अर्थ जेव्हा हे दोन ट्रायंगल सिमिलर आपल्याला सांगितलेले आहेत तेव्हा आपण म्हणू शकतो की त्यांच्या रिमेनिंग साईड सुद्धा प्रपोर्शनमध्ये असतील. म्हणजेच इथं आपण जर साईड या ट्रायंगलवरून लिहिल्या, या रेशिओवरून लिहायचे आहेत. हा जो करस्पॉन्डन्स आहे 1:1 करस्पॉन्डन्स दिलेला आहे, त्यावरून आपण कोणता रेशिओ लिहू शकतोय पहा. फर्स्ट CP अपॉन CQ, त्यातली पहिली पेअर घेतलेली आहे. त्यानंतर आपण म्हणणार PA अपॉन QB आणि त्यानंतर म्हणणार आपण CA अपॉन CB. म्हणजे ट्रायंगल सिमिलर असलेली जी 1:1 करस्पॉन्डन्सची पेअर आहे त्याच्यावरून आपण हे लिहिलेलं आहे. याचा आपण इथं रिझन द्यायचं आहे, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता आपल्याला या साईडचे रेशो प्रपोर्शनमध्ये आहेत हे माहीत झालेलं आहे. आपल्याला दिलेल्या ज्या व्हॅल्यू आहेत AP = 7, BQ = 8, BC = 12 या माहिती किंवा या किमती जर आपण या रेशोमध्ये भरल्या तर काय होईल पहा. प्रथमतः माहीत नसेल तर फक्त ब्लँक रेशो इथे लिहून घेतो. आपल्याला AP = 7 दिला आहे, याचाच अर्थ PA = 7, BQ = 8 म्हणजेच QB = 8 आहे, BC = 12 म्हणजे CB = 12 आणि CA म्हणजेच AC आपल्याला विचारलेला आहे. जो फर्स्ट रेशो आहे CP अपॉन CQ त्यामध्ये कोणताही पार्ट दिला अथवा विचारलेला नाही आहे. जर हे उदाहरण वाढवायचं असेल तर CP देऊन CQ विचारतील अथवा CQ देऊन CP विचारतील. आत्ता सध्या फक्त आपण या शेवटचे जे दोन रेशो आहेत त्यांच्याकडे जर आपण फोकस केलं तर आपल्या लक्षात येईल 7/8 = AC/12 हा जर भाग घेतला तर आपल्याला हे पुढे उदाहरण सुटत जाईल. त्यामुळे फक्त शेवटचे दोन रेशो आपण कॅरी करतोय. म्हणजेच काय होईल पहा, 7/8 दॅट इज मीन्स AC/12. देअरफॉर 7/8 × 12 ते लेफ्ट हँड साईडला आलं, त्यामुळे ACची व्हॅल्यू निघणं सोपं होईल. दॅट इज मीन्स 4 2 = 8, 4 3 = 12, 7 3 = 21/2 = AC. म्हणजेच हा जर आपण भाग पुढे सोडवत गेलो तर आपल्याला लक्षात येईल की ACची व्हॅल्यू जी आहे ती 10.5 युनिट अशी आलेली आहे. म्हणजे नेमकं या उदाहरणामध्ये काय केलं पहा, आपल्याला हे ट्रायंगल सिमिलर प्रूव्ह करायला सांगितले, त्यानंतर ह्या किमती फाइंड आउट करायला सांगितल्या. ट्रायंगल प्रूव्ह करायला न सांगता सुद्धा जरी आपल्याला फक्त व्हॅल्यू फाइंड आउट करायची असती तरी आपण प्रथमतः ट्रायंगल प्रूव्ह केले असते. कारण ट्रायंगल प्रूव्ह केल्याशिवाय आपण रेशो लिहू शकत नाही आणि त्याशिवाय पुढचं उदाहरण सोडवू शकत नाही. म्हणजे एखादा रेशो जेव्हा तुम्हाला हवा असतो तेव्हा ते ट्रायंगल एकतर सिमिलर दिलेले असले पाहिजेत, नसेल तर आपण ते प्रूव्ह करून घेतले असले पाहिजे. याच प्रॅक्टिस सेटमध्ये अजून पुढे 4 उदाहरणं आहेत जी खूप महत्त्वाची आहेत. या व्हिडिओची लेंथ वाढत असल्यामुळं हा व्हिडिओ आपण इथंच थांबवतोय, परंतु ती 4 उदाहरणं नेक्स्ट व्हिडिओमध्ये इन्क्लूड केली जातील. सो तुम्ही तो नेक्स्ट व्हिडिओ पहा. इफ यू लाईक दिस व्हिडिओ देन प्लीज share to your friends and relatives, and also don't forget to subscribe the channel. Thank you.